हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ब्लॉग लवकरच चालू करतो असं म्हणायला गेलं तर, कारण 10:30 वाजले. तर पावसाचं वातावरण वाटतंय पण नाही तेव्हाच बरं आहे, नाही तर विटायला जायचं आहे. पाऊस आला म्हणजे परत जाणं कॅन्सल व्हायचं. तर उद्या जायचं, उद्या कधी उजडायचं उद्याचं उद्या म्हणजे उद्या म्हणत उद्या कधी उठ जाय. अरे कहना क्या चाहते हो? उद्या कधी उजडायचं काय माहीत. असं म्हणत गेलं तर नक्की जायचं कधी बघू. मम्मीचं वर राखलं की आता जेवण मी करून घेतो आणि मग बघू जाऊ परत विट्याला. A few moments later. One hour later. आज तर मामाच्या गावामधून म्हणजे रेवानगरमधून रेणावीला आलो दर्शन करायला. आज कायच करते नाही, गुरुवारच्या असते वाटतं. आज कायच करते नाही. आज एवढं काय करते दिसून झालं. 4-5 गाड्या दिसते आणि काय म्हणतात 4-5 गाड्या. मंदिरामध्ये पण कोण नाही जास्त दिसून झालं. खूप जण असते दररोज. अमावस्येला जास्त गर्दी असते इथं मंदिरामध्ये. आज काय दिसून झालं एवढी गर्दी. गणपती बाप्पा, इथं गणपती बाप्पाचं पण मंदिर चांगलं आहे, दाखवतोस. हे विघ्नेश्वर उचल, हे रांजणगावचा महागणपती, हा मोरगावचा मयुरेश्वर, हे सिद्धिविनायक मुंबईमधले सिद्धटेकचे, हे आहेत गणपती बाप्पा पालीचे बल्लारेश्वर, आणि हे वरद विनायक महाडचे महडलेले पण, आणि हे चिंतामणी ठेऊर. कुठे येते का काय झालं. जय श्रीराम. बजरंग बली की जय. इथं कोण नाही ना, एक मला करायचं होतं. कोण मम्मी गेली पुढे, मम्मीच मागत असते. पाय पडतात काय, मी कितींदा आलो असेल पण मला काही एवढं माहीत नाही. मित्रासोबत काय यात्रा असेल तेव्हा चालू होतं, तेव्हा जास्त गर्दी असते. गर्दीच्या मध्ये कुठं पाय पडतोय काय समजत नाही. म्हणजे गर्दीमध्ये पटापट जायला लागतं पुढे पुढे. ही 2 मंदिरात राहिले शेवटचे इथे. ग्रह आहेत ना सगळे इथं, शुक्र शनी मंगळ चंद्र राहू केतू गुरु बुध, सर्व ग्रह आहेत तिथं. शुक्र जोडलेले, वरच्या बाजूला नावं लिहिलेत ग्रहांची, म्हणजे कुठल्या कुठल्या मूर्ती आहेत त्या. तर खाली एक मंदिर आहे तिथे जायचं आणि तिथून आता विटा जायचं. बघायचं कॉलेजवर काय चालू आहे का, प्रॉस्पेक्ट घेऊन घरी जायचं भरून. उद्या किंवा परवा यायचं माघारी. बसर सिद्धनाथ प्रसन्न. नमः शिवाय. A few inches later. तिथं ना इंद्रधनुष्य नाही, हा इकडं पण आहे थोडा.
नाही कमी होत नाही ती ह्याच्यापेक्षा. आता गावामध्ये गाडी आली होती सँडलची, म्हणजे चपल्याची सँडलची. तिथून आता हे 2 चप्पल घेतले दीदीनं. एक अशा टाईपमध्ये दिसतं क्रॉक्स टाईपमध्ये, एक त्याच टाईपमध्ये आहे जरा असं. कुठे गेले रे भाई, आहे ना बाहेर भाई, इकडे दिस टाईप. माझा फोन ऑटोमॅटिकली हे करतोय, वाईट करतोय काय समजून. चेहरा पण हाय मापा चेहरा दिसतोय बरं. आज येताना फोनचं थोडं काम केलं, आणखी इथं फोनची माझी जे हे आहे ना काच, म्हणजे ग्लास तुटली होती. त्यामुळे माझा फेसवर एकदम त्या साईडला एकदम लाईट पडत होती. लाईट पडल्यामुळे काय दिसत नव्हतं त्या साईडचं, ब्लॅक व्हायचं आधीमध्ये. ग्लास बदलून येताना उद्या जायचंच आहे विट्यामध्ये, कारण की आज येता येता प्रॉस्पेक्ट आणले ते आता भरले. उद्या जायचं भरायचं, उद्यापासून कॉलेज चालू होते. आणि आमच्यामध्ये निम्म्यापेक्षा काही मुलांचा अजून रिझल्ट लागला नाही, कारण की FYचा त्यांचा रिझल्ट बॅक होते ते लागलं नाही. तर आमचा लागला आहे, पण अजून आम्ही ॲडमिशन घेतले नाही. आणि उद्यापासूनच कॉलेज चालू होते. उद्या मला वाटतं कोण जात नसतं कॉलेजला. मी तरी ॲडमिशन करायला तेवढं जाणार आहे. जाताना उद्या जाणार तेव्हा दिदीला नाही, आज मम्मीला घेऊन गेलो, उद्या दिदीला. ती मागं लागल्या की मलासुद्धा नाही विट्याला. मला जेव्हापासून सुटल्यावर तेव्हा म्हणल्या, तू विट्याला कधी जाणार आहे, कधी जाणार सांग मला एकदाशी. मला विट्याला जायचं आहे, विट्याला जायचं आहे. का जायचं आहे, नाही तुझ्या संग फिरून यायचं आहे. त्यासाठी तिला फिरवायलाच न्यायचं आहे. तिला फक्त माझ्या ॲडमिशनचं राहू द्या, तिला फिरवायच न्यायचं आहे. आता ती गेल्या इकडे बाहेर, म्हणजे आम्ही गेलो होतो संग, ती मागं थांबल्या. मी आलोय चप्पल घेऊन घरी. फॉर्म आता भरून घेतला इथं बसून. आता उद्या तेवढं द्यायचं, ॲडमिशन करायचं आणि प्रोजेक्टचं बघायचं. प्रोजेक्टचं काय करू समजा नाही यार, डोक्याच्या बाहेरचा विषय झाला सगळं. आताशी 8 वाजले तर, पण असं वाटतंय की 10 वाजले तर मला. आता चेतन पण होता, चेतन मी तिथे गेलो होतो, तर घेऊन आलोय माघारी. कसं नक्की ते वाटते ते अजून मी चेक केलं नाही. तर चेक केलं एकदा घालून. तर जेव्हा मी चिखलात प्लास्टिक, तर म्हणजे ते प्लास्टिक रबर असतो ना त्या टाईपमध्ये आहे ते मटेरियल. जर मी चिखलात गेलो, घसरलो तर कपड्याची वाट लागणार आहे. त्या भीतीने मी घालू सुद्धा शकत नाही ते. किती वाजले यार, 8 वाजले. त्या ब्लॉगचा एंड पुढे करू, आता नको इतक्या लवकर. हाँ ये कर लो पहले. मग अशी म्हणलं ब्लॉग थोडा लेट एंड करू, पण आता लेट एंड करत करत आता 9:45 वाजले. झोपेचं पण टाईम झाले. आता एंड करावाच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.